तर दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर नागपूरच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराचं मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले। परिसराच्या आतील भागामध्ये 4 चाकी वाहनांना प्रवेश नाकारण्यात येतोय। पोलीस सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे। शिवाय साध्या पोशाखातील पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या रेशीमबाग मैदानाच्या बाजूलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचं स्मृती मंदिर परिसर आहे। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर म्हणून हा पूर्ण परिसर ओळखला जातो आणि समोर जे आपण गेट बघतोय हा प्रवेशद्वार साधारणतः दिवसा उघडा असतो, मात्र आज सकाळपासून हा अधिकांश वेळेला प्रवेशद्वार बंद आहे आणि जी वाहनं येत आहेत त्या वाहनांना बाहेरूनच आठवण्यात येत आहे। जे आगंतुक आहेत त्यांच्यासाठी बाजूचा दरवाजा उघडा ठेवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो साध्या वेशातील पोलीस अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचारी इथे उपस्थित आहेत। याशिवाय इथे आतमध्ये सुद्धा सुरक्षेमध्ये बऱ्यापैकी वाढ करण्यात आलेली आहे। सोमवारी सायंकाळी दिल्ली बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर स्वतः पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी इथे आले होते। त्यांनी सुरक्षेची पाहणी केली, आवश्यक त्या सूचना दिल्या आणि त्यानंतरच अधिकांश वाहनांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे आणि जी वाहनं आतमध्ये ज्यांना आतमध्ये येणं गरजेचं आहे, फार आवश्यक आहे, त्यांचीसुद्धा कसून तपासणी केली जात आहे। अधिकांश लोकांना पायीच या आगंतुकाच्या दारातूनच प्रवेश देण्यात येतो आहे आणि पोलीस अत्यंत कडेकोटपणे इथे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची नाव एका रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवण्यात येत आहे आणि त्यांचीसुद्धा मेटल डिटेक्टरनी तपासणी केली जात आहे। याच प्रकारे महाल येथे इथून जवळच महाल येथे जे राष्ट्रीय स्वयंसेवकाचं संघाचं मुख्यालय आहे तिथे सुद्धा सुरक्षेचा आढावा घेण्यात आलेला आहे। तिथे केंद्रीय एजन्सीच्या कडे तिथली सुरक्षा व्यवस्था आहे आणि त्यांनीसुद्धा त्या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। सोमवारी रात्री ही घटना घडली त्यानंतर नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त स्वतः महाल परिसरात आले होते आणि त्यांनी आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।